नमस्कार, मी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज आपण मुगाच्या डाळीची भजी बनवतोय। चवीला अप्रतिम लागतात, छान गोल गरगरीत असे तयार होतात। आणि पावसाळा आहे म्हणजे भजी तर झालेच पाहिजे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। ही डाळ 4 तासांसाठी भिजवत ठेवलेली आहे। खूप जास्त वेळ ठेवायची नाही, तर फक्त 4च तास ठेवायची। इथं पहा, अशा प्रकारे डाळ लगेचच तुटत आहे। आता यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात ही डाळ काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण आलं 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। डाळीमध्ये पाण्याचा अजिबात जास्त वापर करायचा नाही, म्हणजे करायचाच नाही। डाळ आपण भिजत घातलेली आहे, त्यामुळे पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही। तर इथं पहा, अशा प्रकारे थोडंसं रवाळ असं हे आपण वाटून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही, तर अगदी भिजवलेल्या डाळीला तसंच आपण हे वाटून घेतलेलं आहे। असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं। अशाच पद्धतीने मी सर्व डाळ ही वाटून घेतलेली आहे। डाळ जर व्यवस्थित निथळली गेली नाही तर हे पीठ पातळ होतं आणि भज्याला व्यवस्थित असा आकार येत नाही। पाणी न घालता ही डाळ वाटून घेतली की भजी छान गोल गरगरीत असे तयार होतात। तर या पद्धतीने आपण सर्व डाळ ही वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1 चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता हे पीठ आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान असं एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे, की ज्यामुळे आपले भजी छान हलके आणि जाळीदार होतील। इथं पहा, अशा प्रकारे आपण 1-2 मिनिटे हे पीठ असं छान असं फेटून घेतलेलं आहे। तर इथं पहा, हे पीठ छान असं हलकं झालेलं आहे। 1-2 मिनिटे छान आपण फेटून घेतल्यामुळे छान असं हलकं झालेलं आहे आणि त्यामुळे हे भजी छान जाळीदार असे तयार होतात। ही वाटलेली डाळ आपली छान अशी फेटून झालेली आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडासा ओवा सुद्धा घातलेला आहे। आता परत 1 मिनिट छान असं हे फेटून घेऊयात आणि आता आपण याचे भजी करूयात। तर भजी करण्यासाठी इथं कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवलेलं आहे। कढईमधील तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण हे भजी अशा पद्धतीने यामध्ये सोडून घेत आहोत। इथं पहा, असा पाण्याचा हात लावून हे भजी आपण तेलामध्ये सोडून घेत आहोत। अगदीच कडकडीत असं तेल नसावं, तर मध्यम असं तेल गरम असावं, म्हणजे भजी छान बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतून छान असे भाजले जातात। तर इथं पहा, तेल अगदी व्यवस्थित गरम आहे आणि आपलं पीठसुद्धा छान असं हलकं तयार झालेलं आहे। तेलात सोडताच भजी छान असे वर लगेचच आलेले आहेत, म्हणजे अगदी छान असे आपलं पीठ फेटलेलं आहे आणि छान अगदी आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असे आपले हे भजी तयार होतील। पहिली 1 ते 1.5 मिनिटे तेलामध्ये भजी सोडल्यानंतर त्याला अजिबात आपण हलवायचं नाही। तर 1 ते 1.5 मिनिटांनी भजी स्वतःहून असे तेलावर व्यवस्थित असे तरंगू लागले की मग आपण अशा पद्धतीने झारा लावायचा आहे आणि झाऱ्याने ती बाजू आपण उलटसुलट अशी करायची आहे, म्हणजे भजी एकसारखे छान असे तळले जातील। छान सोनेरी रंगावर आपण हे भजी तळून घ्यायचे आहेत। तर इथं पहा, अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि भजी छान असे तळलेले आहेत। भजीचं वरचं आवरण थोडंसं कडक झालं की भजी आपोआपच असा तेलावर तरंगतो, त्यामुळे आधीच आपण त्याला झारा लावून डिवचायचं नाही, त्यामुळे भजी फुटतो। त्यामुळे अशा प्रकारे 1-1.5 मिनिटांनी भजी छान असा आपण एकसारखा असा तळून घेतलेला आहे। इथं तुम्ही पहा, भज्याला रंग देखील सुरेख आलेला आहे। भजी 2 ते 2.5 मिनिटं आपण तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने 1-2 वेळा असं हलवायचं आहे, म्हणजे भजी एकसारखे तळले जातात। खूप जास्त काळपट रंग येऊ द्यायचा नाही। तर अशा पद्धतीने गोल्डन रंग आला की भजी बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर इथं आपले मुगाच्या डाळीचे भजी तयार झालेले आहेत। भजीसोबत खाण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा इथं आपण तळून घेतलेल्या आहेत। त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि या भजीसोबत सर्व करूयात। अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे भजी तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा आणि पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत नक्की सर्व करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।